पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 21 फेब्रुवारी. पहिले वाचन यशया 58:9-14. प्रभू म्हणतो, जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवांस तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल. निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडांस मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. तू शब्बाताची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन, आणि तुझा पिता याकोब त्याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रभू, मला मार्गदर्शन कर, म्हणजे तुझ्या सत्याच्या मार्गाने मी चालेन. शुभवर्तमान. लूक अध्याय 5 ओवी 27-32. येशूने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवावयास बसला होता. तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यांस उत्तर दिले, निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते. मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. लेवी एक जकातदार होता व त्याच्या अप्रामाणिकपणे जकात गोळा करण्यामुळे लोक त्यास पापी मानत होते. त्याला समाजात तुच्छ लेखत होते. त्यांस हे सर्व ठाऊक होते. अशा वेळी येशूने लेवीला हाक दिली, माझ्या मागे ये. खुद्द येशूने त्याला अनुसरण करण्यासाठी बोलावले. हा त्याच्या जीवनातील एक मोठा आश्चर्याचा व परिवर्तनाचा क्षण होता. लोकांच्या नजरेस तो अयोग्य असला तरी येशूच्या प्रेमाचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. त्याने सर्व काही सोडले, त्याचे जीवन जगण्याचे साधन देखील सोडले, कारण त्याच्या पुढे एकच पर्याय होता, पापी राहणे की येशूसोबत नवीन जीवन जगणे. लेवीने नवीनकृत होणे निवडले आणि येशूचा पाठलाग केला. येशूच्या करुणामय हृदयाचा अनुभव त्यास आला. आपण आज येशूकडे त्याच्या प्रेमाचे सामर्थ्य, क्षमा, संयम, एकमेकांना स्वीकारून घेण्याची क्षमता हे वरदान मागूया.